शिंदखेडा शहरातील नगरपंचायत हद्दीतील आदिवासींना त्यांच्या शबरी घरकुल योजनेपासून गेल्या कित्येक वर्षापासून वंचित ठेवण्याचे काम होत आहे। वेळोवेळी आदिवासी विकास प्रकल्प धुळे व जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येत आहे, मात्र आजच्या काळात या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होताना दिसून येत आहे। त्यामुळे याबाबत आज काँग्रेस पक्षाचे नगरसेवक दीपक आयरे यांनी जिल्हाधिकारी प्रशासनाला निवेदन दिले आहे। ग्रामीण भागातील आदिवासींना गावात एकच घरकुल योजनेचा लाभ दिला जात आहे, मात्र लोकसंख्येनुसार लाभ मिळावा अशी मागणी निवेदनातून करण्यात येत आहे। या संदर्भात जिल्हाधिकारी संजय यादव व आदिवासी प्रकल्प अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे। या मागणीची त्वरित अंमलबजावणी व्हावी अन्यथा शिंदखेडा काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे। यावेळी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक दीपक आयरे, नानूभाऊ सोनवणे, कुलदीप निकम, सोमा बिल, महेंद्र मालचे, अण्णा मालचे, राकेश राजपूत आदी यावेळी उपस्थित होते। प्रतिनिधी यादवराव सावंत, माझा महाराष्ट्र न्यूज, शिंदखेडा। आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी हलपे साहेबांना निवेदन देण्यात आले काँग्रेसच्या मार्फत का मला आदिवासी भिल्ल समाजाच्या गाव परत लोकसंख्येनुसार शबरी आवाचे घरकुल मिळाले पाहिजे असे आम्ही आज